नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुशांत सोनवणे आणि आज ब्लॉग नंबर 2 आज दिनांक 25 डिसेंबर 2024 आणि ब्लॉग नंबर 2 माझा ब्लॉग नंबर 2 असा कंटेंट आहे की ज्या ठिकाणी मी दुनियादारी बघायला गेलो, म्हणजे थोडक्यात गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी मी शिकायला गेलो आणि ज्या ठिकाणी मी 3 वर्ष म्हणजे आता 5वी 6वी आणि 7वी असे 3 वर्ष शिकलो होतो, म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल चनेरा. आणि त्या ठिकाणी मला आज ब्लॉग नंबर 2 बनवायचा आहे आणि ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण जाऊया. गाडी स्टार्ट कर. मित्रांनो, ही बघा, इथे लिहिलेलं आहे वेलकम सुस्वागतम. आणि समोर बघाल तुम्ही ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कूल चनेरे, रोहा, जिल्हा रायगड. आणि आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला एंट्री गेट लावलेलं आहे, पण तरीसुद्धा मी जरा जाण्याची हिम्मत करतो. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. वतन वतन मेरे आबाद रहे तू, है वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ. आहे ना मित्रांनो, हा माझा 5वीचा वर्ग होता, म्हणजे 5वी हा ब वर्ग आणि त्याच्या शेजारी हा जो इथे वर्ग होता ना, हा 5वी अ वर्ग आणि 5वी क वर्ग हा इथे ठेवलेला पहिल्यांदा सुरुवातीला. नंतर तो वर्ग तिकडे नेला, जो तिकडच्या साईडला जो पहिला क्लास आहे ना, त्याला 5वी त्यावेळी क ठेवला. ओके, तर आता यावेळी 7वी अ म्हणून ठेवलेला आहे सध्या. आणि हा ठेवलेला आहे 7वी काय ब वगैरे, आता ते मला माहिती नाही. आता आतमध्ये काय कंडिशन आहे ते पण मला काय माहिती नाही, मी तुम्हाला दाखवतो कॅमेऱ्याने. हे बघा, तुम्ही बघू शकता आतमध्ये काहीतरी बॉक्सेस वगैरे आहेत, पुन्हा खिडकी, विंडोज आणि बाकी सर्व काही रिकाम्या. क्लास हा बंद केलेला क्लास मला वाटतं, कारण ते टाळा मारलेला आहे. आणि आज दिनांक आहे 25 तारीख आहे आजची आणि वार आहे बुधवार. आणि आज कोणत्या तरी कारणाने आज शाळा बंद आहे, हॉलिडे आहे वाटतं, पब्लिक हॉलिडे. आणि त्यासाठी आणि हा जो मी जेव्हा होतो ना तेव्हा, आता ह्यावी लिहिला आहे कला दालन, पण हा जो होता ना सुरुवातीला मी जेव्हा इथं होतो, म्हणजे जवळपास 10 ते 10.5 वर्षापूर्वी, तेव्हा इथे पाटील सर म्हणून असायचे. आणि पाटील सर ते ग्रंथपाल म्हणून होते. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांची प्रतिमा ठेवलेली आहे. आमच्या शाळेचं फक्त एकच सिम्बॉल असायचं, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे वगैरे वगैरे. ही जी जागा बघताय ना, हे पहिल्यांदा उंच होती, ह्या जागेला आता खाली करण्यात आलेली आहे. का माहिती नाही. इथे जेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारी वगैरे असायची, त्यावेळी इथे प्रमुख पाहुणे वगैरे यांना अपॉइंट करायचे आणि इथे कार्यक्रम व्हायचा. आणि समोरच्या ठिकाणी जो आहे ना, तिथे सर्व विद्यार्थी वगैरे एका रांगेत वगैरे प्रार्थनेसाठी वगैरे उभा राहायचे. आणि हा आता वर्ग ह्यावी केलेला आहे 6वी अ. तर हा वर्गसुद्धा पहिले 6वी अच म्हणून होता. आणि इथे काय लिहिलेल्या मुलांनी. आणि हा एक वर्ग बघा, हा 6वी बचा वर्ग होता. आता तुम्ही वर्गाची अवस्था बघू शकता काय झालेली आहे. आणि जेव्हा आम्ही पहिले होतो ना सुरुवातीला पहिले होतो ना, तेव्हा मित्रांनो आहे ना, एवढे स्टुडंट असायचे ना, एवढे विद्यार्थी असायचे ना, की बसायलाच जागा नसायची. पण आता काय, सर्वजण मुंबईला जातात आणि त्या कारणाने गावच्या शिक्षणाला कोण बोलतात की काय महत्त्व आहे वगैरे वगैरे, गावी शिकून काय अर्थ आहे असे बोलतात, उलट वगैरे उत्तर देतात. पण असल्या गोष्टींना काय अर्थ नाही आहे खरं सांगायला गेलो तर. पण असं काय नाही, त्या कारणाने थोडी स्टुडंटची संख्या कमी झाली आणि नंतर मग काय नाही, मग इथे वर्ग काही बंद करण्यात आले. ही पाण्याची टाकी आहे आमच्या स्कूलची. ही आता तर थोडी सुधरवलेली आहे, पण पहिले एक फक्त अशी झोपडी असायची आणि वरती पत्रा असायचा. पागाणीचं पाणीसुद्धा पावसाचाच त्यामध्येच, आणि स्टुडंट तेच पियायचे कारण पर्याय नसायचा काय. आणि इथे जे होते ना प्रयोगशाळा, आणि प्रयोगशाळाच आहे कारण ह्या ठिकाणी सायन्सचे जे स्टुडंट असायचे 5वी ते 10वीपर्यंत, त्यांना इथे प्रयोगशाळेसाठी वगैरे बोलायचे. आणि जेव्हा 5वी ते 10वीपर्यंत कार्यानुभव, शारीरिक शिक्षण आणि
अशा काही बुक्स असायच्या 150 रुपयापर्यंत आम्हाला मिळायच्या आणि त्या आम्ही इथे परचेस करायचो. बाकी त्या फक्त 5 मिनटासाठी, बाकी इथे आम्हाला काहीच संबंध नसायचा. आपली कंडिशन ह्याच्यात मी दाखवू शकत नाही कारण माझा मोबाईल गेला तर पुन्हा मिळणं शक्य नाही उद्याशिवाय. आणि आलो होतं, मला कारणे विचारतील काय करत होतास, कशाला आलेलंस वगैरे. ही जी आहे ना पाटी, ही बघा, इथं माझे विद्यार्थी SSC सन 1998 ते 2004 ची बॅच यांच्याकडून भेट. अच्छा, असं लिहिलं आहे. पहिल्यांदा तर इथं काहीच नसायचं, फक्त एक 4 साईडनी फक्त भिंते लावलेले आणि त्या साईडनी फक्त नळ सोडले होते आणि पागणीचं पाणी वगैरे त्यातच जायचं पावसाचा आणि स्टुडंटला तोच प्यायला लागायचा, काही पर्याय नाही. आता तुम्ही सुरुवातीला बघाल ना, मी तुम्हाला तिकडे पानपोई दाखवेल, पण ती पानपोई आहे ना, तिचं पण मी तुम्हाला थोडक्यात वर्णन देईन. ते महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून बांधण्यात गेलेली आहे ती, ठीक आहे, ते पण नंतर सांगू. आणि ही जी तुम्हाला बोलतो नदी सांगतो, ही नदी आहे. ही नदी जी आहे ना, मी मागच्या वेळी पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जे दाखवलं ना की ती खाडी आहे, ती खाडी अलिबाग रेवदंड्याला मिळतं, तशीच ही नदी टिटवी, खापरी, करंजी असे मुरुड साईडचे जे डोंगर आहेत आणि त्या ठिकाणी ही नदी आलेली आहे आणि ही नदी पुन्हा ही अलिबाग वगैरे इकडे मिळते. तर ह्या नदीला एवढा पाणी येतो मित्रांनो, ह्या वर्गाच्या इथपर्यंत, म्हणजे इथपर्यंत पाणी येतो. तुम्ही विश्वास नाही कराल, एवढी तुडुंब भरते नदी. मागच्या तिकडे मागे एक रस्ता आहे, हा तुम्ही गाड्या बघू शकता इथून जाणाऱ्या, हा रस्ता आहे इथे, ह्या बघा, हे गाड्या जातात इथून. आणि इथून आहे ना एवढा पाणी भरतो ना मित्रांनो की स्टुडंटला लवकर सोडायला लागतं. पाऊस आला का स्टुडंट येतच नाही. खापरी टिटवी असे गाव आहेत तिकडे, त्या साईडला बघा, तुम्ही इकडे दाखवतो मी इकडे, हे बघा, ह्या जो डोंगर दिसतोय ना, हा डोंगर, हा इकडे जे आहेत ना खापरी टिटवी म्हणून म्हणले जातात, खापरी टिटवी करंजी, तिकडचे स्टुडंट येत असतात आणि त्या कारणाने त्यांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी 4-4.5 तासाचा वेळ लागतो आणि त्यांना पहिले सोडलं जातं कारण त्याच्या रानातून येतात. वाघ, सिंह वगैरे त्यांच्या भीती असतात. मुरुड, जंजिरा, मनलाट तिकडच्या आजूबाजूचा प्लेस म्हणजेच खतरनाक एरिया. तुम्ही बोला ही एवढी कसली घाण आहे, तर तुम्हाला मी पहिले दाखवतो की ही जी पहिल्यांदा तुम्ही रिबीन बघा, ही शिवसेनाची आहे. तुम्हाला नीट दिसेल की नाही मला माहिती नाही आहे, पण ही जी आहे ना प्रमोशनसाठी आमदार महेंद्र शेठ दलवे आले होते आणि इथे ह्या ठिकाणी सुनील तटकरे वगैरे आले होते आणि इथे सर्व 14 गावची माणसं बसलेली. त्याने ते असे त्यावेळी प्रॉमिस केले, वादे केले आणि ते पूर्ण करणार नाही हे तर माहितीच आहे, परंतु लोकांना जेवणासाठी वगैरे ठेवले होते आणि लोकांनी इथं घाण करून गेलेले. जागा आता तात्पुरती बंद केलेली आहे कारण स्टुडंट कमी आहेत आणि म्हणून ती जागा ब्लॉक केली तिकडची. पण आहे ना इथे पहिल्यांदा जसे तिकडची ही दगड बघू शकता तुम्ही, हे जे समोर ठेवले ना ही वाली दगड, इथंसुद्धा एक खो खोसाठी भीम असायचा आणि ही जी दगड बघाल ना ही त्याच्यासमोर इथे सुद्धा खो खोसाठी स्टंप असायचा मोठा भीम आणि त्या ठिकाणी आहे ना खो खोच्या स्पर्धा वगैरे असायच्या त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी बघा हा एक भीम आणि तो एक भीम तिथे आहे. हा बघा, हा ते सुद्धा मी दाखवतो. या ठिकाणी रायगडमधले जेवढे स्कूल आहेत, हायस्कूल आहेत, तिकडचे सुद्धा स्टुडंट इथे यायचे आणि आपल्या शाळेतले म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल चनेरा या शाळेतले सुद्धा विद्यार्थी यांना एवढे कॉम्पिटिशन टफ द्यायचे की त्यांना इथून जिंकून जाणे शक्य नसायचे आणि आपल्या शाळेतले सुद्धा खो खोचे खूप सारे विद्यार्थ्यांनी नंबर पटकून आणलेले. ओके, हे इकडे वॉशरूम मुलींसाठी आहे आणि इकडे मुलांसाठी, हे दाखवणे काय गरजेचं नाही पण ठीक आहे. आणि हे आता हे नवीन बांधलेलं आहे त्यावेळी, हे बघा तुम्ही बघू शकता, हे सर्व नवीन बांधलेले प्लेस कारण मुलांना ह्याच्या पलीकडे जायचं नको आहे म्हणून. ओके, तर अरे बापरे तू पडलास ब्लॉगमध्ये आलो आहे आणि नको ते मला सांगायला लागते. ओके ठीक आहे, राहतो तसाच राहा. ओके, तर मित्रांनो पहिली गोष्ट सांगतो, मी जेव्हा तो कोपऱ्यात होतो ना तिकडे त्या वर्गामध्ये 5वीला होतो. इथे मी या वर्गामध्ये 5वीसाठी मी 5वी ब झाल्यानंतर इथे 6वी बसाठी होतो आणि 7वी बमध्ये त्या समोरच्या वर्गात होतो. त्या समोरच्या वर्गामध्ये त्यासुद्धा गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो. कसं माहिती आहे का, खो खो, कबड्डी वगैरे आम्ही भरपूर खेळायचो. त्या ह्या ठिकाणी आता हा जो जागा आहे ना ही पुढे घेतलेली आहे पण तेवढी जागा नव्हती, इकडे मागे होती, तिथे आम्ही कबड्डी खेळायचो. इकडे काजूचे वगैरे झाडं असायचे आणि इथे खो खो आम्ही खेळायचो. मुले एकत्र खूप सारे बहीण भाऊ म्हणून मानायचो आणि एकत्र खेळायचो. मला आजही कोण म्हणलं ना खो खो तू चांगला खेळतोस, कबड्डी चांगला खेळतोस का क्रिकेट, तर मी खो खो म्हणेन. आणि मी खो खोमध्ये एवढंसुद्धा गॅरंटी देतो तुम्हाला की मी खो खोमध्ये ऐकू नाही शकत कोणाला. आणि जेव्हापासून मुंबईला गेलो तेव्हापासून मी
कबड्डीसुद्धा सोडली ना, माझा खो खो व्यवस्थित झाला. जेव्हा मी स्कूलमध्ये गेलो होतो मुंबईला, तेव्हाचा जो स्कूल बघाल ना तुम्ही, त्याचे खो खोचे नियम वेगळे, प्रोफेसरचे नियम वेगळे. मी आता नाव नाही ठेवत, पण ठीक आहे. ओके, ही जी सर्व जागा आहे समोरची, हे बघा, हे झाडं वगैरे, हे खूप म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी मेमरी आहे. आणि ह्या रिप्रेझेंट करतात की सुशाल, तू कुठे गेलास तरी आम्हाला विसरू नको. मित्रांनो, मी माझ्या लाईफमध्ये आहे ना खूप साऱ्या गोष्टी केल्या. मुंबईला गेल्यानंतर कॉलेजमध्ये केल्या, स्कूलमध्ये केल्या वगैरे. पण ह्या ज्या आठवणी माझ्यासाठी खूप युनिक आहेत. ही जी प्लेस आहे ना, या ठिकाणी मी भरपूर सारे इलोक्युशन कॉम्पिटिशन दिलेले आहेत. ही प्लेस, आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, या ठिकाणी 10वी अ ब क, 9वी अ ब क, 8वी अ ब क, 7वी अ ब क, 6वी आणि 5वी, म्हणजे 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे 6 वर्ग इथे एकत्र केले जायचे. आणि या 6 वर्गांच्या स्टुडंटला इथे बोलवले जायचं. आणि इथे प्रार्थना व्हायची. इथे सर्व प्रोफेसर असायचे आणि तिकडे बेल असायची. हे कॅमेराज वगैरे लावलेले आहेत. हे बघा, हे कॅमेराज वगैरे लावलेले आहेत. आणि ही शाळा, आणि ते आवाळ वगैरे असायचे. जेव्हा मी लहान असायचो ना, म्हणजे सुविचार कोण सांगणार, भाषण कोण करणार, गोष्ट कोण सांगणार, किंवा पंचांग कोण सांगणार, किंवा विज्ञानाविषयी थोडीफार माहिती सांगायची, असा जो आवाळ असतो अर्धा ते पावणे 1 तासपर्यंत तो रंगतो. आणि जो इथे मला सांगायचा. आता मी वरती जाऊ शकतो, पण वरती इथे गेट क्लोज केलेलं आहे. ही जी तुम्ही मूर्ती बघू शकता की परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांची आहे. ही बघा समोरून तुम्ही बघू शकता. आणि सर्व डिटेल त्यामध्ये लिहिली गेलेली आहे. ही आता बनवण्यात आलेली आहे. आणि ही सुद्धा जो प्लेस आहे हा सुद्धा आता बनवलेला आहे. ही खूप जुनी नाही आहे. आणि हे जे सिम्बॉल आहे आमच्या स्कूलचं आहे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरला आमची खूप मोठी संस्था आहे याची. आणि हे वगैरे लिहिलं आहे, शिवनेरी किल्ला वगैरे. हे स्कूल, या शाळेचे CCTV बसवण्याचे काम श्री दिलीप विठ्ठल भोईर, म्हणजे छोटम शेट, म्हणजे ते पॉलिटिक्स वगैरे त्यावेळी बनवलेलं आहे. ओके, सो ही जागा आहे. आणि या ठिकाणी आहे ना, तुम्ही बघू शकता की ही सुद्धा जागा आहे. ह्या ठिकाणी आहे ना, पहिल्यांदा 7वी आणि 8वीचे अ ब क म्हणून क्लास असायचे. आणि तिकडे जो कोपऱ्यामध्ये आहे ना, 10वीचे अ ब चे क्लास चालायचे. आणि ही वरची जागा आहे ना, इथं तुम्ही बघू शकता. ही बघा, ही बिल्डिंग, लोक बोलतात ही बिल्डिंग कसली आहे, तर ही बिल्डिंग बोलू शकता, पण आतमध्ये क्लासेस आहेत. हे क्लासेस कसले, तर मी खूप वेळा माझे स्टेटस ठेवतो व्हॉट्सअपला, तेव्हा स्टुडंट बोलतात ही बिल्डिंग कसली आहे. तर ही बिल्डिंग माझ्या स्कूलची आहे. तर म्हणजे जेव्हा मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की बिरवाडी किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला खैरा म्हणून गावात जायला लागतो. त्यातले एक त्याचे मरियन अब्दुल्ला धनसे बिल्डिंग, म्हणजे त्याचे वडील जेव्हा ऑफ झाले होते, म्हणजे मरियन अब्दुल्ला धनसे, त्यांचा मुलगा बाहेरगावला राहतो, दुबई वा कुठे USA ला वगैरे राहतो. आणि त्यांनी त्यांची आठवण म्हणून इथं बांधून दिलेली आहे. तेव्हा मी जवळपास 3री-4थीला होतो माझ्या गावामध्ये. आणि ही सर्व मागची साईड्स आहे. आणि मागच्या साईडला नदी आहे वगैरे. हो, मागे 2 मुली येत होत्या, पण त्या मला बघितल्या वाटतात, तिकडूनच गेल्या. मला वाटतं रनिंगसाठी वगैरे येत होत्या. बहन डर गई. जेव्हा ना मित्रांनो, आमची स्कूल भरायचं 10 वाजता. आणि 10 वाजता भरल्यानंतर सकाळी 10 म्हणजे 10:30पर्यंत प्रार्थना वगैरे व्हायची. आणि 11:45ला लेक्चर चालू असायचे. आणि 11:45 ते जवळपास 12:45पर्यंत आमच्या स्कूलमध्ये लेक्चर व्हायचे. 3 लेक्चर व्हायचे. आणि 3 लेक्चर झाल्यानंतर पुन्हा 15 मिनटाचा ब्रेक वॉशरूम टॉयलेटसाठी. आणि नंतर मग तुम्ही पुन्हा 1 वाजता लेक्चर चालू ते 2:30 वाजेपर्यंत, म्हणजे अर्ध्या तासाचा पुन्हा एक लेक्चर. ते 3 लेक्चर झाले का 2:30 वाजता पुन्हा ब्रेक 2:45पर्यंत जेवणासाठी. आणि जेवण झालं की नंतर मग पुन्हा लेक्चर. आणि 4:45ला शाळा तुमची सुटणार. बरोबर पुन्हा 3 तास, म्हणजे 9 तास व्हायचे अप्रॉक्सिमेटली. तर तुम्ही 9 तास कॅप्चर करू शकाल का? 9 लेक्चर करू शकाल का? हा एक मोठा प्रश्न. तर आता काय बोलू, सर्व काय बोलण्यासारखं आहे. आणि डॉक्टर बापूजी साळुंखे यांची प्रतिमा आहे. आणि इथे स्वामी विवेकानंदांची सुद्धा प्रतिमा आहे. ह्यांचं नाव घेऊन खूप मोठं झालो आम्ही. तर ह्या ठिकाणी आमचे प्रोफेसर असायचे. इथे मी उभा राहायचो इथे.
इथे म्हणजे नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुशांत संगवडले वगैरे आणि मी तुम्हाला हे बोलत आहे, तुम्ही शांतपणे ऐका. सुविचार सांगायला येत आहे, अशी व्यक्ती तशी व्यक्ती. मग ह्या डोरमधून एक येणार, इथून येणार, मग सुविचार सांगणारी व्यक्ती येणार, सुविचार सांगून जाणार. मग नंतर मी पुन्हा एकाला प्रेझेंट करण्यासाठी बोलणार की विज्ञानाविषयी थोडी माहिती सांगणारे एक येणार, मग तो येणार, इथे माहिती सांगणं पुन्हा असं एक गोष्ट सांगण्यासाठी येणार वगैरे. मग 7 ते 8 जण राहायचा. पण जर एकाने सुद्धा पार्टिसिपेट केलं नाही तर त्या जो अहवाल देणार असतो ना त्याला तो प्रेझेंट करायला लागणार. सो माझ्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची सर्व. आणि आमच्या स्कूलमध्ये ना कोहली सर म्हणून असायचे. हे कोहली सर म्हणजे मारायलाच फक्त एकदा चुकी मिळू दे की मारला, चुकी बिल्ली का मारला, असा इथे विषय असायचा. आणि जर कोणी पार्टिसिपेट नाही केलं तर मला पण त्यामध्ये मग मलाच घ्यायला लागतं. एकदा काय झालं, जेव्हा मी 7वीला होतो ना तेव्हा 8 विषय असतात आमच्या अहवालामध्ये आणि मला एकट्याला 5 विषय प्रेझेंट करायला लागते. कारण ज्यांना 5 विषय दिलेले ना ते आलेच नाही, फक्त 2च आलेले एकूण 7 विषयापैकी. तर मला सर्व हसत होते, सर्व इथं बसलेले, का रे तू एकटाच काय घेतो. तेव्हा मी पूर्ण माईकवर बोललो होतो की कोहली सरांसमोर की सर मारायला फक्त मला चान्स मिळेल म्हणून सर मला घ्यायला लागलं, कारण मला मार तुमचा खायचा वगैरे. हा इथे ऑफिस आहे प्रिन्सिपलचा. खूप सारे ऑफिस बदलले इथे, पुन्हा इथे वगैरे वगैरे, आणि खूप सारे प्रिन्सिपलसुद्धा बदलले. पण एक सर अजूनपर्यंत टिकून राहिले, ते म्हणजे वायल सर. माणुसकी काय असते ह्या शाळेने शिकवलं मला. ह्या शाळेसमोर मला माहिती आहे, मी वॉट आणि वेअर ह्याचेसुद्धा मला अर्थ काही माहिती असायचं नाही. वॉट म्हणजे काय, वेअर म्हणजे काय, या शब्दांचासुद्धा मला काय अर्थ नाही समजायचा. आणि ते मला मुंबईला गेल्यानंतर शिकलो, बरोबर आहे. पण ह्या शाळेने मला खूप काय दिलं, माझ्या आठवणी दिल्या. मला जेव्हा मी हर्ट झालो मुंबईमध्ये, कॉलेजमध्ये असेल, स्कूलमध्ये असेल, तेव्हा या शाळेने मला, शाळेच्या आठवणीने मी सर्व विसरून गेलो. या शाळेची स्टॅमिना, पुन्हा या शाळेमध्ये असणारा जो मोटिवेशनचा एक जो पाठ आहे ना, तो माझ्या आयुष्यामध्ये एवढा होता ना मित्रांनो की बोलू नाही शकत. की मी काही अचीव करू शकतो किंवा काही फेलमध्ये झालो, मी फेलर जरी आलं तरी मी या शाळेच्या मोटिवेशननुसार की मी या शाळेतला आहे. आणि या प्रोफेसरनी, या नॉन टीचिंग स्टाफनी सुद्धा मला खूप मोटिवेट केलं आहे. माझ्या मित्रांनी, जे डोंगरापासून ते साध्या चनेरासारख्या प्रोफेशनल अशा 14 गावाच्या मार्केटमधल्या मुलंसुद्धा माझे मित्र वगैरे आहेत. आणि ते माझे मित्रपरिवार असून किंवा ते मित्रपरिवार माझ्या त्या ठिकाणी मी आलेला असून मी का अशा फेलर्सला लागावं. आणि दरवेळी मला मोटिवेट केलं. न मला कोणी फेलर्सच्या टायमाला कोणी मोटिवेट केलं, ना कोणी मला सांगितलं की तू असं कर तसं कर, बिकॉज मी या शाळेला फक्त रिमेंबर केलं. मागे तुम्ही बघू शकता, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर जिल्ह्यावर 19 शाळा, पालघरमध्ये 1 शाखा आहे आणि साताऱ्यामध्ये 109 आहेत, कोल्हापूरमध्ये 65 आहेत, सांगलीमध्ये 82, रत्नागिरीमध्ये 10 आहेत, रायगडमध्ये 28, ठाणे 3, सोलापूर 12, सिंधुदुर्ग 2, पुणे 36, उस्मानाबादला 19, बीडमध्ये 4, बेळगावमध्ये 1 आणि एकूण 131 शाखा आहेत आपल्या शाळेच्या. आणि कृपया पादत्राणे बाहेर काढावे आणि संगणक कक्ष दिलेला आहे आणि आपल्या शाळेचा लोगो आहे आणि इथे तक्रारपत्र दिलेलं आहे आणि वगैरे वगैरे. आणि इथे स्वामी विवेकानंदांचा फोटो आहे आणि त्यांच्याविषयी माहिती त्यावेळी दिलेली आहे. त्यांचे विचार यावेळी सांगितलेले की स्वतःचा विकास करा, ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होतील. चांगल्या पुस्तकाबिन घर म्हणजे दुसरे स्मशानच होय आणि दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. धर्म म्हणजे मानवी अंतःकरणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंतःकरण आहे. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण बघा, माझं आवडतं वाक्य आहे, व्यक्तिमत्व सुंदर नसेल तरी दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक आहे. हो, सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.
सेकंड माझं आवडतं वाक्य. तिसरा, उठा जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबू नका. तिसरं आवडतं वाक्य, दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल. चौथा वाक्य, आणि आयुष्यात जोखीम घ्या, जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकाल आणि जर तुम्ही हारलात तर तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता. सो मला 4 वाक्य आवडले. लाशून 4 वाक्य स्वामी विवेकानंदांचे विचार आहेत आणि बापूजींचा जीवनपट 1999 पासून 1987 पर्यंत त्यावेळी दिलेले. त्यावेळी काय केलं वगैरे वगैरे, त्यांच्या आईचा मृत्यू कधी झाला, वडिलांचा मृत्यू कधी झाला, 7वीच्या परीक्षेत उत्तीर्ण कसे झाले, हे त्यांचं सर्व जीवन राहावा इथपर्यंत त्यावेळी मांडलेले आहे. न ही ज्ञानेन सदृश पवित्र विद्यते, असा संस्कृत भाषेतला अर्थ लिहिलेला आहे. आणि ते झाडे वगैरे लावलेत. खूप मित्रांनो आठवणी या माझ्या शाळेतल्या माझ्या आयुष्यात आहेत. मी एवढं तुम्हाला सांगू शकतो नक्कीच की मी म्हणजे किती म्हणजे शिकलो नाही शिकलो मला काय नाही, पण ही जी जागा आहे ना ही माझ्यासाठी खूप युनिक आहे. खूप म्हणजे एवढी युनिक आहे ना सांगू नाही शकत. म्हणजे ना मित्रांनो कसं की आय एक्नॉलेज एव्हरीवन, सिनियर सिटीजन, ऑल स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, टीचिंग स्टाफ, every poor student, rich student, etc. I acknowledge everyone and that's why everyone you acknowledge me. म्हणजे ही जागा माझ्यासाठी युनिक आहे. कोण मला बोललं ना सुशाल की तुला मी पैसे देतो 2 लाख 3 लाख, पण तू कोणी बोलू नको की मी ह्या शाळेतून शिकले, तर असं कधी नाही होऊ शकत. मी त्या लाखो करोडो रुपयाला मात करू शकतो, पण ही माझ्यासाठी खूप युनिक आहे. इथे मुलामुलींच्या कबड्डीच्या स्पर्धासुद्धा व्हायच्या ह्या ठिकाणी आणि वगैरे वगैरे. आणि 5वी 6वी आणि 7वी 3 वर्गाच्या मिळून एक बक्षीस निघणार कबड्डीमध्ये आणि खो खोमध्ये, आणि 8वी 9वी आणि 10वी वगैरे वगैरे. ही जागा बघू शकता तुम्ही. म्हणजे मला आहे ना बोलू शकत नाही, पण ह्या ठिकाणी आहे ना अशा काही आठवणी येतं. म्हणजे बोलायला मला कंटेंट मिळत नाही एवढं. म्हणजे मी आहे ना मला कोणी बोलेल ना की सुशाल हे काय, म्हणजे हे बघा हे बघू शकता तुम्ही. म्हणजे मी एवढ्या यामध्ये केलं आहे ना, म्हणजे हे बघा हे क्लास इथेच कधी 10वीचे पेपर असले ना तर आम्हाला हे सुद्धा आठवते. मला हिंदीला आणि मराठीला सर असायचे, वायल सर म्हणून. ते आम्हाला इथे आम्हाला घेऊन यायचे आणि क्लास वगैरे घ्यायचे वगैरे वगैरे. आणि इथे माझी बहिणीचा वगैरे असायचा. मला आज इथे प्रोफेसरची वगैरे नाव देतो आहे, आठवता येतात, परंतु ठीक आहे सर्व गोष्टी काही सांगून अर्थ नाही आहे. हो. आणि हा जो प्लेस बघू शकता, आणि इथे मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा बाहेर म्हणजे स्वतःचं गाव सोडून इथं मॅचसाठी आलो होतो. मी सेमीफायनलपर्यंत गेलो होतो. फक्त 1 बॉलला 5 रन हवे होते, पण मी नो बॉल टाकला आणि त्यानंतर त्यामध्ये 2 धावा घेतल्या. सो तिथे 3 धावा आल्या आणि 1 बॉलला 2 रन मारून त्या ठिकाणी बॉल मारून जिंकलो आणि आम्ही हारलो. अरे देवा, ये गडबड आहे बाप. ह्या शाळेमध्ये मला अजूनही आठवतं, मी एवढी छोटी पॅन्ट आहे ना घालून यायचो आणि एक व्हाईट शर्ट. आणि म्हणजे काय बोलणार. आणि 3 वर्ष मी शर्ट पॅन्टवर 2 शर्ट आणि 2 पॅन्ट असायच्या त्यावर काढली आणि त्यानंतर मुंबईला गेलो. म्हणजे खूप मित्रपरिवार वगैरे माझ्या आयुष्यामध्ये यामध्ये होते. माझ्या शेजार गावचे वगैरे. जवळपास आमच्या शाळेमध्ये एकूण 5वी 6वी आणि 7वीमध्ये 60-65चा पट असायचा. त्यामध्ये सर्व जातीची मुलं वगैरे असायची, पण आम्ही कधी कोणाला असं भेदभाव केला नाही. नेहमी आनंदाने राहिलो, आनंदाने शिकलो. कधी कोणता काही कंपॅरिझन आम्ही केला नाही. आणि कसं माहिती आहे मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला खोटं वाटेल बघा, इथं तुम्ही लुक बघू शकता. जो मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेला ना तसा लुक आहे, पण तुम्हाला नाही दिसणार ते. चंद्र डुबताना तो दृश्य आहे. पण मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यामधली, की कसं आहे ना की आयुष्यामध्ये काही कमवा पण जुन्या गोष्टी कधी विसरायच्या नाही. आणि ते हे एक उत्तम उदाहरण आहे.
आणि आता सूर्य डुबताना किती छान लुक दिसतोय. आणि आता जवळपास आहे ना 5:45 वाजलेले आहेत. जवळपास 1 तास होऊन गेला असता जर शाळा सुरू असती तर 4:45ला शाळा इथून सुटली असते. जवळपास ह्या वेळेवर सर्व स्कूल बंद झालं असतं आणि ह्या चनेर भागातली मुले इथे बीचवर खेळण्यासाठी आली असती आणि हे षटकार म्हणून ठेवले जातात. पण आता सध्या बंद केले, तर कॅमेराज वगैरे लावले ते तुम्ही बघू शकता. आणि मी थोडी डेअरिंग करून इथं आलेलो आहे, पण ठीक आहे, कोण काय बोलणार नाही. मित्रांनो, कसं माहिती आहे का, ह्या शाळेनी म्हणजे ना खूप म्हणजे आवड निर्माण करून दिली. एक तर तुम्ही नेहमी आनंदी राहा, पुन्हा खोटे बोलू नका. तेव्हा आमच्याकडे काय नसायचं, खरंच नसायचं. मी जेव्हा जवळपास 3 किलोमीटर चालत यायचो, 3 किलोमीटर चालत यायचो, 3 किलोमीटर जायचो. पण माझे गावातले काही नेमके व्यक्ती असतील, काही मुले वगैरे, की काही 4-5 जणं, तेच मला फक्त न्यायचे कधीतरी, नाही तर ते सुद्धा न्यायचं नाही, कारण मी एकटा चालत असायचो. तेव्हा मला बसचा पाससुद्धा नाही परवडायचा. आणि खरं तुम्हाला सांगतो ना, एक गोष्ट सांगाय नको आहे, खूप असे इन्सिडेंट माझ्या लाईफमधले. तर माझी बहीण वगैरे जेव्हा इथे स्कूलमध्ये शिकायचे ना, तेव्हा आमच्या आणि माझ्या आणि बहिणीविषयी एवढे वाईट वगैरे मुलं असायची ना. जर बसमध्ये चढताना माझ्या बहिणीचा जेव्हा गव्हर्नमेंटकडून काय फ्रीच असणार मुलींसाठी येण्या जाण्यासाठी बस, तेव्हा आहे ना मित्रांनो, बस वगैरे जर चढताना वगैरे पास वगैरे पडला आणि गावातल्या कोणाला मिळालं ना, तर ते आणायचे आणि वॉशरूमच्या मागे फाडून टाकायचे. हो, आता असं का करायचं. माझी बहीण हुशार असायची, मी हुशार असायचो म्हणून माझेसुद्धा 2-3 वेळेला पास पाडले होते. पण ठीक आहे की मित्रांनो, की आपल्या जवळची माणसं कशी असतात ते, आणि ते फाडून टाकायचे पास वगैरे. पण का माहिती नाही, मी आणि माझी बहीण अभ्यासात हुशार असायचो का माणुसकीला चांगला असायचो, कोणाच्या अध्यात्मध्यात नसायचो म्हणून वगैरे वगैरे माहिती नाही. ह्या जो आहे ना, इथे मी एवढे खांबे मारले आहेत ना मित्रांनो, बोलू नाही शकत. इथे 9 जणं बसायच्या पूर्ण ग्राउंडमध्ये खो खोसाठी. मी आजसुद्धा चॅलेंज झाली. मी आजपर्यंत जेव्हा मुंबईमध्ये स्कूल कॉलेजमध्ये गेलो ना, कोणताही स्टुडंट असेल खो खोमध्ये, मी त्याला ह्यामध्ये नाही हरू शकतो. मला कबड्डीमध्ये हरू शकता, मान्य होतं, क्रिकेटमध्ये सुद्धा हरू शकता, पण मला खो खोमध्ये नाही हरू शकत खरंच. बिकॉज मी रायगड स्तरावरसुद्धा गेलेलो आहे आणि खेळलेलो आहे. पण जेव्हा मी मुंबईला गेलो तेव्हापासून ही सुद्धा आवड माझी निवडून गेली कायमचीच.
पाऊस वगैरे भरपूर असायचा ना आणि जेव्हा आम्ही गावावरून यायचो तेव्हा 3 किलोमीटर रस्ता असायचा आणि ह्या 3 किलोमीटर रस्त्यामध्ये 2 मध्ये नदी लागल्या जातात. म्हणजे एकच नदी पण 2 पूल असायची आणि 2 ठिकाणावरून पाणी जायचं. आणि तेव्हा आम्हालासुद्धा जायला लागायचं. माझी बहीण तिथे 10वीमध्ये असायची, 10वीमध्ये तुकडीमध्ये, मोठी बहीण आणि बारकी बहीण तिकडे असायची 9वीमध्ये आणि मी तिकडे 5वीमध्ये. तेव्हा माझा पहिलाच वर्ष होता जेव्हा माझी मोठी बहीण 10वीला असायची आणि लास्ट वर्ष तिचा होता. आणि तेव्हा मी तिथे लहान म्हणजे हाफ पॅन्टमध्ये तिकडे जायचो. ताई पाऊस पडे म्हणजे ताई मला आधीच सांगायची पावणे एकच्या पहिल्या सुट्टीमध्ये की आपल्याला जेवणाच्या सुट्टीमध्ये जायचं वगैरे पाऊस खूप पडतो आहे. मम्मी काय जेवणाची सुट्टी झाली का जायचो. पण तिचे जे वर्ग शिक्षक असायचे त्यावेळी जर लेक्चर ठेवला असेल जेवणाच्या सुट्टीमध्ये सुद्धा मग प्लॅन कॅन्सल. नंतर मग 5:45 वाजताच घरी पोहोचणार आपण, 4:45 वाजता शाळा सुटल्यानंतर, कारण आपल्याला तेव्हाच घरी जायचं समजून जायचं. पण जर शाळा सुटली कधी पाऊस वगैरे असेल तर आपण जायचंच. पण जर आपल्याला कधी जायला लागायचं तर आम्ही सरळ निघायचो, अर्ज द्यायचो, जायचो. पण तेव्हा मी माझी बहीण वगैरे 4-5 ताईच्या मैत्रीण वगैरे आणि मी त्यांच्यामध्ये एकटाच मुलगा. आणि कसं माहिती आहे ही शाळेमध्ये आजसुद्धा खूप पोरं पळून जातात आणि एकच्या सुट्टीमध्ये 2-2:45च्या सुट्टीमध्ये आणि जाताना अर्ज देतात मी आजारी वगैरे. आता मी मागच्या वेळी जो ब्लॉग बनवला यात्रेचा त्यासुद्धा दिवशी शाळा होतीच परंतु खूप साऱ्या मुलांनी आहे ना अर्ज दिले की मला बरं नाही वगैरे आणि मधल्यासुद्धा हजेरी लावून घरी. ही जी जागा आहे ना ही इथेसुद्धा आम्ही 26 जानेवारी बघा हा तर थोडा उंच होता पण इथे माती वगैरे टाकून त्यावर प्लेन केलेलं वगैरे का की त्यावेळी पुन्हा तोडून नवीन बनवलं हे मला आता आयडिया सांगताना येत नाही. परंतु जेव्हा इथे तुम्ही ध्वजारोहणासाठी जागा आहे आणि इथे प्रोफेसर वगैरे असायचे पुन्हा प्रमुख पाहुणे ध्वजारोहणासाठी यायचे आणि तेव्हा इथं सर्व मुलांना वगैरे उभा करायचे. आणि ही मी जागा आठवते मला. ह्या जागेच्या आसपास मी उभा असायचा माझ्या मित्रांच्या एका लाईनीमध्ये. मित्रांनो माझे मुंबईमध्ये खूप मित्र आहेत वगैरे परंतु ह्या मित्रांशिवाय मला कोणत्याही मित्रांची जास्त आवड नाही भासली. आणि ह्या मित्रांनी मला काही दिलेलं नाही पण एक जवळीकपणा दिला आणि एक आवड निर्माण करून दिली की जगायचं कसं असतं, काय असतं दुनियादारी, काय असतं मित्र, काय असतं पैसे, कसं असतं शिक्षण. कारण हा येण्याजाण्याचा प्रवास येताना चालत जाताना चालत 3 किलोमीटर जाणे 3 किलोमीटर येणे एवढंच नाही. तो समोर डोंगर दिसेल तिकडून जवळपास मुरुड जंजिराशी टोकावरून टिटवी खापरी करंजी इकडून स्टुडंट यायचे आणि ते दाखवायचे की शिक्षणासाठी मुलं किती लांबून येतात. 4 तास सकाळी लवकर निघायचे, 4 तास त्यांना जायला लागायचे, त्यांना रात्र व्हायचे 8-8:30 वाजता. हे रिप्रेझेंट करायचे की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. सो मुंबईचं शिक्षण किंवा कुठले पुण्याला जा बाहेरगावला जा ह्या शिक्षणामध्ये कधी मला कंपॅरिझन केलात ना की तुला कोणतं शिक्षण महत्त्वाचं आहे की गावामध्ये ज्या ठिकाणी तुला जास्त नाही शिकलास, जास्त इंग्लिश नाही शिकलास परंतु ह्यामध्ये काय आहे हे तू चॉईस करेल का ते तर मी हे चॉईस करेन सिरियसली. बिकॉज त्यामध्ये खूप आठवणी आहेत. आणि जो समोरचा वर्ग दाखवतो ना तो 7वीचा. जेव्हा आमच्या शाळेमध्ये जेव्हा आपले तुम्ही वाचाल की वृक्ष आमचे मित्र त्यांना तोडू नका कोणी, आमचा शेरू, पुन्हा घड्याळ आणि खूप साऱ्या अशा कविता होत्या. त्याचे जे लेखक वगैरे असतात ना ते हे सुद्धा इकडे यायचे आपल्या स्कूलमध्ये भेट द्यायचे आणि तेव्हा प्रत्येक वर्गातून ते जायचे. आणि त्यावेळी आम्हाला 15 दिवस आधीच सांगायचे की मुलांनो की आपल्या वर्गाला चांगलं सजव. मग आम्हीच पैसे गोळा करायचो आणि नंतर मग आम्ही पैसे गोळा केल्यानंतर मग काय पैसे गोळा केल्यानंतर मग गोट्यू कागर आणायचे. त्यामध्ये प्रत्येकाला विषय द्यायचा, तू इंग्लिशमध्ये सुविचार लिहून आण, तू मराठीमध्ये म्हणी लिहून आण वगैरे. आणि नंतर काय मग ते चिटकावायचे पुन्हा गोट्यो कागद घेऊन त्याच्यापासून वॉल हँगिंग वगैरे बनवायचे, आकाशकंदील वगैरे बनवायचे आणि काय नाही. आणि ह्याची सर्व जबाबदारी मॉनिटर असल्यामुळे 5वी 6वी आणि 7वी मला 3 वर्ष दिले आणि त्या कारणाने मी मुंबईला गेल्यानंतर कधी मॉनिटर राहिलो नाही. ही जागा आहे, ही जागा इथे आम्ही असायचो. आणि ही मोठी आत्ता बांधले लॉकडाऊननंतर हे सर्व काही पडलं होतं. चक्रीवादळ जेव्हा रायगडमध्ये खूप मोठा आलेला त्यानंतर हा बांधलं आणि तेव्हा आम्ही इथून खेळायचो या जागेवरून आणि तिथून षटकार असायचे आमचे. माझा मित्र असायचा 1-2 आणि त्यांची एक टीम माझी एक टीम वगैरे. आणि तुम्हाला 7वीचा वर्ग दाखवतो. ही तुम्ही नदी बघाल ना, हे आता बोराचं झाड आता नवीन आलेलं आहे. ही बघा ही नदी, हे आत्ता सध्या हे पोल वगैरे बांधलेले आहे. हे बघा
तुम्हाला दिसेल की नाही हे बघा, हे बांधलेलं आता. पण ही जी नदी आहे ना, ह्या नदीमध्ये भरपूर सारा पाणी हा इथपर्यंत येतो, इथपर्यंत बघू शकता तुम्ही. बघा ही नदी, आणि नदी त्या तिकडच्या डोंगरावरून त्या आता ही तुम्हाला दव आहे त्या कारणाने दिसेल की नाही मला माहिती नाही, पण तिकडून त्या डोंगरावरून ती नदी अशी वाहत वाहत आलेली आहे. आणि हा जो तुम्ही पोल बघाल इथून, हा पूर्ण पाणी भरून हा जो बांधलेला आहे ना वाई, त्याच्यावरून पाणी इकडं आतमध्ये येतं आणि वगैरे वगैरे. ही मित्र मला खूप म्हणजे आठवण येते माझ्या मित्रपर्यंतची वगैरे. माझ्या शेजारी गाव वगैरे इकडे सारसोळी, चनेरी, सुडकोली वगैरे वगैरे. आणि इथे आम्ही कबड्डी खेळायचो. कारण जेव्हा मी 5वीला असायचो त्या वर्गामध्ये, तेव्हा मी म्हणायचो की मी या 7वीला कधी वर्गात येईन. परंतु ठीक आहे. आणि हा माझा वर्ग. आता मी आतमध्ये जाणे काय का आतमध्ये काढू काय बघू शकता मित्रांनो. इट्स माय प्लेस, दिस इज माय प्लेस अँड दिस ऑल इज एक्नॉलेज मी. हा माझा बोर्ड असायचा. हा बघा बोर्ड, हे आता सजवलं आहे बघा, पूर्ण तुम्ही बघू शकता, तुटलेलं पूर्ण हे बघा. परंतु हेच माझ्यासाठी सोनं आहे. ते म्हणतात ना आयुष्यातल्या काही गोष्टी असतात ज्या विसरता येत नाही, ते युनिक असतात. मग ते मित्र असू दे, नातेवाईक असू दे, प्रेम असू दे, ते कधी विसरता येत नाही. ज्या आयुष्यामध्ये काय म्हणतात लोक की दुसऱ्या गोष्टी मिळतील तुला त्यापेक्षा चांगल्या, मान्य करतो. पण त्या गोष्टींचा काही इंटेन्शन असतो, तो वेळ गेल्यानंतर मग समजतो की त्या व्यक्ती ज्या दुसऱ्या आयुष्यात मिळाल्या ना, त्यांचा चुकीचा मतलब होतो, चुकीचा अर्थ होता. त्यांना काहीतरी दुसऱ्या गोष्टी हव्या होत्या आपल्या लाईफमध्ये. आणि त्या कारण माझ्या आयुष्यामध्ये शाळेचा सुद्धा भाग आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या शाळा, स्कूल आले, कॉलेज आले, परंतु त्यांची किंमत जास्त न राहिली माझ्या मनामध्ये. मान्य करतो ह्याच्यापेक्षा चांगला प्रोफेशनल आहे, टीचिंग आहे, स्किल पण ठीक आहे. ही बघू शकता तुम्ही, ही जी खिडकी आहे ही पहिल्यांदा तुटली होती. इकडे खिडकीमध्ये ह्या असायची जाळी असायची बघा, ही असली जाळी असायची. आणि इथे खिडकीला लाकडी ह्या असायच्या, छोट्या छोट्या फल्या असायच्या. ही इथं सुद्धा लोखंडाचीच होती, काहींचीच बंद आहे. आणि ही बघू शकता पूर्ण माती झालेली आहे बघा, हे बघा माती झालेली आहे, हे बघा माती झालेली पूर्ण. इथं पूर्ण कोबा असायचा, कारण ह्या वर्गाचे पुन्हा कधी कामच नाही केले. हा जो तुम्हाला एवढा म्हणजे बेकार लुक दिसतो ना, तो आम्ही पूर्ण गोटीव कागद लावून सजवायचो. हो, वॉल हँगिंग लावून सजवायचो. आणि हा जो इथून जाण्यास इथं मुले बसायच्या, इथं मला अजूनही आठवतं, इथे एक बेंच असायचा मुलीसाठी फक्त आणि मुलांसाठी 2 बेंच, 1 आणि 2. मी कधी कधी इथे बसायचो आणि कधी कधी इथे बसायचो माझा एक मित्रासोबत. आणि हा माझा पूर्ण वर्ग असायचा बघा. बघू शकता तुम्ही काय अवस्था झाली आहे क्लासची. पण बोलताना थोडं वाईट वाटतं आहे, पण काय करणार, आपण तर काय करू शकत नाही. हे बघा पूर्ण माती झाली आहे, पूर्ण इथं कोबा होता. या माझ्यासाठी खूप मित्रांनो म्हणजे मेमोरेबल मुमेंट आहेत. हे बघा हे पूर्ण इथं तुटले गेलेलं आहे बोर्ड, पण कोणी लक्षात नाही केलं, कारण स्टुडंट कमी पडले. आणि स्टुडंट कमी पडले असल्यामुळे दुसरे क्लास सफिशियंट झाले. आणि त्यानंतर मग काय कोणी लक्षच नाही दिलं, मग हे क्लास बंदच झाले काहींचे. हा माझा 7वीचा वर्ग असायचा मित्रांनो, हा दरवाजा. आणि आमचे खरं तर आमच्या कधी बापाचे कॉल किंवा आमच्या वडिलांच्या नावाचे काही आमचे बॅच नसायचे, पण आमचे स्टुडंट एवढे असायचे ना आमच्या बॅचच्या वेळी, जेव्हा ह्या क्लास आणि ते क्लास म्हणजे 7वी अ ब, 5वी अ ब, 8वी अ ब, 6वी अ ब हे एकत्र केले जाते, फक्त इंग्लिश मिडियम सोडून. कारण इंग्लिश मिडियममध्ये इंग्लिश लँग्वेज, सो बाकीचे जे मराठी सब्जेक्ट सो त्यांना एकत्रित केले जायचे. आणि मग काय की मग आमच्या शाळेतले कोणतरी हळवा करायचे बेंचचे, मग काय आम्ही तसे आमचे बेंच असल्या कारणाने यायचो. कारण एकदा बेंच गेला का नंतर मग तुम्हाला खालीच बसायला लागणार, त्याशिवाय पर्याय नाही, कारण दुसरे मित्र तुम्हाला घेऊ शकत नाही. तर आम्ही सर्व निघायचो, म्हणजे आम्हाला तिथे 7वी मध्ये मिक्स करायचे. आणि तेव्हा आम्ही हिथून असे चालत तिथं जायचो. मग आम्ही 1च्या सुट्टीमध्ये सुद्धा 2:30च्या सुट्टीमध्ये इथेच, फक्त तिथं नावाला आम्ही 9 लेक्चर बसायचो, बाकी काय नाही. बाकी स्कूल सुटल्यावर सुद्धा आम्ही इथं यायचो. आणि जर बघायचो आपले बेंच वगैरे व्यवस्थित, तर मग कडी लावून जायचो. कारण जर नेले तर आम्ही शीख वगैरे हातात घेऊन जायचो, पण कधी आम्ही एकमेकावर मारले नाही. आणि हा 7वी कचा वर्ग असायचा. हा बघा काय अवस्था झालेली आहे. आतमध्ये नाही मी जात, कारण कधीपासून बंद आहे माहिती नाही आहे. आणि माझे पाय पण खूप खराब झालेले ते बघा. नंतर म्हणजे आता खूप आठवण येते कॉलेजची. यामध्ये मुलं असायची, मुली असायची, आणि
खूप सारे मुंबईला असतात, काही गावाला असतात, पण आठवण येते काही वेळाने हे सुद्धा तुटणार, नंतर हे सुद्धा आयुष्यातली मेमरी राहणार. पण मी दुसरा ब्लॉग बनवला असता, पण मी का बनवलं, कारण हे बनवून टाकू दे आणि आज पण सुट्टी होती. आणि खरी गोष्ट तुम्हाला सांगेल आणि ही बघा, जेव्हा मी जवळपास 6वीला होतो तेव्हा ही बांधलेली आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने पाणपोई. जवळपास 10 दिवस पाणी आला. आणि जेव्हा सचिन भाऊ वगैरे इथे आले होते बैठकीवाले, इथं उद्घाटन झाल्यानंतर कधीही ते पाणी आलं, कधीच नाही, आजही नाही. म्हणजे जवळपास 10 वर्ष झाली, पण तिथे पाणी वगैरे काहीच नाही आलं. आणि फक्त नावासाठी बांधलेली आहे. कधी कोणला पॉलिटिक्सचा वगैरे विषय असेल तर इथं पाण्याची टाकी भरून ठेवली जाते, अन्यथा ती पण नाही आहे ना. हा ब्लॉग आहे ना, म्हणजे जेव्हा स्कूल चालू असताना तेव्हासुद्धा मी सरांची परमिशन घेतली असती, पण कसं माहिती आहे, मला जर सरांनी वगैरे बघितलं ना तर मला सर्व प्रश्न विचारतील, कसा आहेस, कुठे आहे, दिसलाच नाही वगैरे. माझ्या गावाच्या शेजारी यायचं आहे शाळा 3 किलोमीटरवर, पण मी जवळपास खूप सारे प्रोफेसर आहेत, त्यांचा मी भेट दिलेली नाही कधी. मला नाही वाटतं मी अशी सहज भेट द्यावी. मला कसं माहिती आहे माझं कसं असतं, मी एकदा मला प्रोफेसर दिसले मग मला जुन्या आठवण, मग डोळ्यावरतून पाणी असं असतं. मी माझ्या शिक्षणाच्या बाबतीत मी कधीच सेल्फिश नाही आहे. मला ज्या ठिकाणी ज्यावेळी मदत केली, नाही मदत केली, माझ्या एज्युकेशनच्या सिस्टममध्ये जे सुद्धा माझ्यामध्ये आले किंवा मला ज्यावेळी सपोर्ट केला त्याला मी नेहमी त्यांना ॲक्नॉलेज केलं. सो इथले कोणते शिकवणारे असू दे, नाही शिकवणारे असू दे, मुलं असू दे, आदिवासी वगैरे कोणी, शिपाई कर्मचारी वगैरे असू दे, त्यांना मी नेहमी ॲक्नॉलेज करतो, मी त्यांची रिस्पेक्ट करतो आणि त्या कारणाने रिस्पेक्ट करतात. मला ही माझी जागा नाही ना, ही माझी आत्ता सध्या तर शाळा नाही आहे की इथं मी शिकत आहे, ही माझी बिल्डिंग नाही ना, माझे क्लास नाही आहे, ही माझी पाणपोई नाही आहे ना, ती माझी पाणपोई नाही आहे ना. आता मला स्कूलमध्ये विदाऊट परमिशन घेऊन एंट्री पण नाही आहे, पण ही माझी जागा स्वतःची वाटते. बिकॉज इथे मी नाव कमवलेलं, थोडंफार नाव कमवलेलं आहे आणि मित्र कमवलेले आहेत, मैत्रिणी कमवलेले आहेत, प्रोफेसर कमवले आहेत, सर्व काही. आणि दुसरं काय नाही जास्त बोलत, फक्त एवढंच सांगतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो आयुष्यामधली माझ्या. ही जो क्लास आहे ना, म्हणजे आमच्या गावाच्या शेजारी, म्हणजे स्कूलमध्ये येताना आहे ना एक गाव लागतो, तिथले एक शरारा म्हणून मुलगी. आता तुम्ही शरारा म्हणजे काय तर तुम्ही समजून जा. त्या मुलीने मला प्रपोज केलं होतं आणि म्हणजे ते असं युनिक होतं ना. हो, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या सांगू शकतो, पण ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तेव्हा मी रडलो होतं. म्हणजे का, अरे हे का असतं, आपल्याला काय माहिती, प्रेम बिम काय असतं असं. आणि तेव्हा मग प्रिन्सिपलपर्यंत विषय मी नेला. म्हणजे का असं थोडी कोण करतं, असं का असतं वगैरे वगैरे, मुलींसारखं रिॲक्शन माझे. आणि म्हणजे प्रोफेसरना समजलं तर काय आपली रिस्पेक्ट राहील त्यांच्या मनामध्ये असं. पण त्यानंतर खूप प्रोपोज आले, आपण तीच दुसरी गोष्ट आहे, ॲक्सेप्ट नाही केलं कोणाला, पण ठीक आहे. पण ती माझ्यासाठी खूप युनिक होते, शरारा मुलगी होती, फक्त लक्षात ठेवा. आणि काजूचं झाड इथे कधी काजू येत नाही, फक्त दिसण्यासाठी आहे, हे पण सुद्धा शोपीससाठी वगैरे वगैरे काही नाही. ह्या ठिकाणी आहे ना, मी 6वीला नाही 7वीला नाही, फक्त 5वीला असताना पार्टिसिपेट केलेलं. आणि तेव्हा मी माझ्या शेजारच्या बहिणीसोबत गाणं घेतलं होतं, तुरू तुरू चालू नको म्हणून, ऑक्सिजन जीव गुदमरतो या पिक्चरमधलं. ते एवढं हिट झाल्यानं तेव्हा मला त्यामध्ये 2रा क्रमांक देण्यात आला आणि तेव्हा मला 10,500 रुपये मिळाले होते. आणि ते स्कूलसाठी हवे डेव्हलपमेंटसाठी घेतलं. आता ते वापरले का नाही त्यांचा वैयक्तिक प्रश्न. फर्स्ट नंबरला होते 12,000 रुपये आणि 3rd नंबरला होते 8,000 रुपये. माझा फर्स्ट नंबरच होता, पण प्रोफेसरने एक प्रोफेसर होता, त्यांच्या वर्गातला तो ग्रुप होता, त्या कारणाने त्यांना पहिला नंबर देऊन टाकला. ठीक आहे. इथे हवी नवीन जागा बनवलेली आहे आणि सायकलसाठी आता मला वाटते त्यांना दुसरी जागासाठी कोणती दिलेली असेल. हे बघा, इथे आम्ही पहिले सायकल ठेवायचो आणि ही जी वरची बिल्डिंग दिसते ना, इथून पूर्ण लोक इथे बघा, इथे आम्ही सायकल ठेवायचो. सर्व 14 गावची मुलं जी यायची ते इथं सायकल ठेवायची. आणि इथे जी जागा आहे तिथून पूर्ण सर्व एरिया दिसायचा. न्हावे, नौकार, जो मी पहिले तुम्हाला बोललो, न्हावे नौकार वगैरे, ती जी आहे ना गिरण, मला दिसेल की नाही मला माहिती नाही, तिथे गिरण आहे, ती बंद झालेली गिरण आहे. तिथेसुद्धा बोराचं वगैरे झाड आहे आणि तिथे आम्ही जेवणाच्या सुट्टीमध्ये जायचो आणि बोराचं झाड वगैरे काढून आणायचो ना. स्कूल सुटायला जवळपास 15 मिनटं असेल ना, तर आम्ही बॅग भरून आधीच रेडी असायचो, कधी स्कूल भरेल.
आणि सुट्टी असली ना की आम्ही नेहमी आनंदी असायचो. का तर 3 किलोमीटर यायला जागा नाही, पुन्हा जायला जागा नाही, आपल्याला मस्तपैकी चांगली गोष्ट आहे. परंतु जेव्हा मुंबईला गेलो ना, एवढा बोर व्हायला लागलो ना खरं सांगशील. आणि तेव्हा वाटलं की गावाला यावं, पुन्हा राहावं वगैरे. मित्रांनो, तुम्हाला खोटी वाटेल गोष्ट, जेव्हा मी 7वी सोडली नाही ह्या वर्गातून, मागाशी मी दाखवला ज्या ठिकाणी धुरला झालेला आहे, तेव्हा माझे हिंदीचे सर होते सतीश सर म्हणून, जे 1 वर्ष फक्त आम्हाला होते 7वीला. तेव्हा ते नवीन आले होते घाटावरून आणि ते स्वतः मला बोलले की जाऊ नको. त्यावेळी माझे रिझल्ट दिला नाही, पण मागून माझे वडील येऊन त्यावेळी इथून शाळा सोडण्याचा दाखला घेऊन गेले. मग तो माझ्या घरी, नंतर मम्मी माझी गावाला आलेली तेव्हा ती मुंबईला घेऊन आली. तेव्हा मी तिकडे नवीन ॲडमिशन केलं मुंबईला. परंतु जेव्हा मी इथं सोडलं, तुम्ही म्हणाल की खोटं सांगतो, पण खोटं नाही खरं सांगतो. जेव्हा मी सोडली ना शाळा, तेव्हापासून न मित्रपरिवार व्यवस्थित आला. खूप सारे मुंबईला गेले शिकण्यासाठी, खूप सारे यायलाच बंद झाले. आणि खूप सारे असे मित्रपरिवार आहेत की आदिवासी वगैरे, पुन्हा धनगर वगैरे, त्यावेळी स्कूलच सोडून टाकलं वगैरे. का माहिती नाही, कारण आमचा एक बॉन्ड कायमचा तुटून गेला. आणि माझ्या मनात आहे ना, म्हणजे एक नेहमी दुःख राहिलं की मी जेव्हा गेलो मुंबईला, आय नो दॅट, बट त्या कारणाने आहे ना, म्हणजे माझ्या वर्गाची पूर्ण वाट लागून गेली. आता असं नाही मी म्हणणार की मी सर्व कंट्रोल करायचो माझ्या वर्गाला आणि सर्वांना, हा, पण मी स्टडीमध्ये मदत करायचो, त्यांच्याकडून सुद्धा मदत घ्यायचो, मुलींकडून मदत घ्यायचो वगैरे वगैरे. पण आम्ही म्हणजे आमच्या बाकीच्या क्लासमध्ये वगैरे प्रेम प्रकरण वगैरे चालू असायचं, पण आमच्या क्लासमध्ये असं कधीही काय झालं नाही जेव्हापर्यंत मी होतो. पण आम्ही नेहमी भाऊ बहीण म्हणून राहायचो नेहमी. कोणी काय बोरं वगैरे आणले गावातून ते आम्ही घेऊन खायचो, कोणी काय कुरकुरा वगैरे दिला आम्ही नेहमी खायचो. आम्ही कधी नाही, कारण बिरवाडी वगैरे इकडच्या तळवळे, पुन्हा खैराळे, पुन्हा इकडे सारसोळी, पुन्हा ढावे, नौकार, सोनकार, इकडची पोरं, पुन्हा टिटवी, करंजी, खुटल, इकडचे सर्व मित्रमैत्रिणी आम्ही असायचो, पण एकत्र नेहमी राहिलो, कधी घमेंट केला नाही. मित्रांनो, मला कोणी बोललं ना की काय रे तुला स्कूल किती आवडतो, तर मला कोणी माझ्या स्कूलला वाईट बोललं आणि त्याच्याशी मी मैत्री तोडायला तयार आहे. माझ्या स्कूलला कधी कोणी वाईट बोललं, जर माझ्या फ्युचरमध्ये कोणी माझा पार्टनर असेल तोसुद्धा मी त्यालासुद्धा सोडायला तयार आहे. तेवढंच नाही, माझ्या जर फॅमिलीमधलं कोणी वाईट बोलायला लागलं त्यालासुद्धा मी त्याशी बोलणं सोडू शकतो. एवढं मी ह्या माझ्या स्कूलवर प्रेम करतो. जरी त्यांनी कारण मला ही दुनियादारी त्यांनी शिकवली, मित्रपरिवार त्यांनी शिकवला. कारण जेव्हा मी मुंबईला गेलो होतो, खरं तुम्हाला सांगतो, मला खरं मी 3 वर्षामध्ये मला कधीही फील झालं नाही की मला ह्या एकही दिवस आणि एक क्षण असा कधीही फील झाला नाही की ह्या शाळेपेक्षा त्या काही मला जास्त दिलं. मान्य करतो तर मी बक्षीस वगैरे पटकावले, ठीक आहे, पण ह्यामध्ये खूप नातेपरिवार होता. पुन्हा माझा एक वेगळा काळजी घेणारी व्यक्ती होती, मित्रपरिवाराची गोष्ट होती वगैरे वगैरे. आणि मुंबईला तुम्हाला माहितीच आहे, एव्हरीवन इज सेल्फिश, आणि ते मला दरवेळी मी अनुभवलं. ही तुम्हाला जागा दाखवली ना, ती त्या जागेमध्ये सुद्धा मला चित्रकलेमध्ये, वक्तृत्व स्पर्धेमध्ये, जेव्हा मला आठवतं, जेव्हा मी तर 7वीला होतो ना, जेव्हा मी मुंबईला जाणार होतो, त्याच्या जवळपास त्याच्या आधी स्पर्धा वगैरे होत्या जानेवारी ते डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या शाळेमध्ये. तेव्हा मला डायरेक्ट वसाया मॅडम म्हणून होत्या इंग्लिशच्या, तेव्हा ऑन द स्पॉट्स मला विषय दिला, कारण कोणी वक्तृत्व स्पर्धेत पार्टिसिपेटच नाही आहे. सो मला डायरेक्ट विषय दिला 5 मिनटं आधी, आणि माझं नाव लिहून टाकलं. सो मी त्यामध्ये सुद्धा 3रा नंबर पटकावला. आणि ती दुसरी गोष्ट आहे, चांगलं बोललो, पण 2 टीचरच्या मुली होत्या इथे, कारण ते शिक्षकांचे मुलीसुद्धा शिकायच्या. आणि कारण ते टीचर वगैरे घाटावरूनच यायचे, सांगली सातारीकडून, आणि ते इकडेच रेंटवर रूम घ्यायचे. सारसुलीसारखं गाव आहे तिकडे, आणि चनेरेसारखं मार्केट आहे, जे मी तुम्हाला म्हणलं तिकडे माझा वस्ती आहे, त्या घरे वगैरे तिकडे माझा मित्र वगैरे राहतो. तिकडे वगैरे रेंटवर रूम घ्यायचे आणि तिकडे राहायचे ते, आणि ते इथे वगैरे शिकायचे. परंतु त्यावेळी माझे तो नंबर 3रा नंबरला देऊन टाकला. सो हे प्रोफेसर असे करायचे, थोडे काय होते नेमके, पण ठीक आहे. सर खूप सारी मजा केल्या स्कूलमध्ये, कबड्डी खेळलो, इथेसुद्धा कबड्डी खेळलो. एवढंच नाही, विटे दांडूसुद्धा आम्ही आणायचो बॅगेमध्ये, बॉल आणायचो, आणि स्टंप म्हणून हे बँकचे जे शिगा असायचे ना, हे खालचे, ते आम्ही वापरायचो. खरं म्हणजे आमची एक भाईगारी असायची वेगळी, आणि आम्हाला हल्ली कोणी इंग्लिश मिडियमचं कोणी लागायचं नाही. जी मागची जागा आणि इथे आम्ही सायकल वगैरे ठेवायचो. मग मित्रांनो, मी कधीही नेहमी चालत यायचो बघा, ही मागची जागा, आणि मी नेहमी चालत यायचो.
परंतु मी जेव्हा 7वीला होतो तेव्हा मी सायकल घेतली होती. माझ्या वडिलांनी फंडातून पैसे काढले होते आणि माझ्यासाठी घेतले होते. आणि त्यानंतर मुंबईला गेलो मी. ती फक्त 15 दिवस वापरली आणि त्यानंतर आमच्या गावातले एका मुलाला देऊन टाकली ती सायकल. आणि हे जे समोर व्यक्ती जातात ते आमचे गणपती बनवतात, गणपतीची मूर्ती. आणि इथून मागे पहिल्यांदा खूप मोठा होता इथे जागा. आणि त्याच्यावरून पोरं उडी टाकून जायची एकच्या सुट्टीमध्ये, कारण एंट्री द्यायची नाही. कारण काही मुली असायच्या की त्यांना बुकवरती एंट्री करायच्या होत्या, कारण त्यांचे पैसे वगैरे असायचे स्कॉलरशिपचे वगैरे. मुलींसाठीच फक्त स्कीम असायची. इथे मुंबईला तसं असायचं की मुलामुळे भरू शकता जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल. इथं तसं नाही. तर कास्ट सर्टिफिकेटची रिक्वायरमेंट नाही आहे का काही नाही आहे, तर तुम्ही काही भरू शकता वगैरे. तर होतं मुलींसाठीच. पण आणि मुली काय जेवणाच्या सुट्टीमध्ये वेळ जेवणासाठी घालवणं, सो एकच्या सुट्टीमध्ये जायचं. पण जो एकच्या सुट्टीमध्ये मार्केटमध्ये जाईल त्यांना इथं कोली सर छडी घेऊन असायचे आणि मारायचे, बस एवढंच. हे बघू शकता तुम्ही 6ची वेळ झालेली आहे. ते सर्व बर्ड्स रिटर्न होते आपल्या घरी आणि आपल्यालासुद्धा आता घरी जायचं आहे. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी, जीने की उम्र थी दोस्ती, और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे.